आज आपण बनवते शाही पनीर. तीही फक्त 20 ते 25 मिनिटात होते आणि चवीला तर रेस्टॉरंटपेक्षाही भारी लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी सुहानाचा शाही पनीर मिक्स घेतलेला आहे. या पॅकेटच्या मागेही आपल्याला पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. आणि इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप दूध घातलेलं आहे. या दुधामध्ये आपल्याला शाही पनीर मिक्सचं जे पॅकेट आहे ते पूर्ण टाकायचं आहे आणि हे छान आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. मसाल्यामध्ये गुठळ्या नाही राहिला पाहिजेत, त्याची अशी व्यवस्थित पेस्ट झाली पाहिजे. त्यानंतर इथे एका पातेल्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. यामध्ये 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी घालायची आहे. ही प्युरी करण्यासाठी मी टोमॅटो गरम पाण्यामध्ये 5 मिनिटे बॉईल केलेले, त्यानंतर त्याची प्युरी केलेली. प्युरी 3 ते 4 मिनिटे चांगली परतून घ्यायची, साईडने तेल सुटलं पाहिजे. त्यानंतर यामध्ये आपल्याला तयार केलेली मसाल्याची पेस्ट घालायची आहे. पेस्ट घातल्यानंतर आपण गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि पेस्ट आपण 1 ते 2 मिनिटे शिजवून घ्यायची आहे आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून पेस्ट खाली टोपाला चिटकायला नको. त्यानंतर इथे मी यामध्ये 250 ग्रॅम तळलेलं पनीर घातलेलं आहे. पनीर घातल्याच्यानंतर इथे आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे. दूध गरम केलेलं आहे आणि सर्व छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये मीठ वगैरे सगळं आधीपासूनच मसाल्यामध्ये असतं, आपल्याला काहीही टाकायची गरज नाही. सर्व हलक्या हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5 ते 6 मिनिटे मीडियम आचेवर भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हे बघा, 5 ते 6 मिनिटांनी भाजीला रंगही अजून छान आलेला आहे आणि वरून थोडं तेलही सुटलेलं आहे. तर आता आपण यामध्ये घालायचे आहे 2 चमचे फ्रेश क्रीम. आपल्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर आपण याऐवजी घरात आपल्या जे दुधावरची जी साय असते ती साय वापरू शकतो. आणि सर्व आपण छान पुन्हा एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आपली रेस्टॉरंटपेक्षाही चवीला उत्तम अशी शाही पनीर बनवून तयार झालेली आहे. खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. आपल्याकडे जर अचानक पाहुणे येत असतील तर एकदम कमीत वेळेत होणारी रेसिपी आहे. सगळ्यात शेवटी आपण जेव्हा कोथिंबीर घालतो तेव्हा वरून आपल्याला तळलेले काजूही घालायचे आहेत, पण मी घालायला विसरलेली, त्यामुळे मग मी आत्ता घातले. तर आता ही मस्त चमचमीत अशी आपली शाही पनीर मी पराठ्यांसोबत खायला घेतलेली आहे.